जर उपासमार करून तुम्ही वजन कमी केले होते पण ते सर्व सोडून दिल्यानंतर कदाचित आधीपेक्षा जास्त वजन वाढले असेल किंवा जेवणाऐवजी कोणतेही शेक्स घेऊन तुम्ही वजन कमी केले होते पण ते शेक घेणं बंद केल्यापासून परत वजन आहे तिथेच आले असेल तर सर्वात आधी थांबा, हा प्रयत्न परत करू नका. नमस्कार, मी डायटिशियन स्नेहल. क्रॅश डाएट किंवा मील रिप्लेसमेंट याद्वारे वजन कमी करणे हे सोपे आहे पण हे दीर्घकाळ टिकणारे नाही. त्यामुळे जेव्हा हे आपण बंद करू त्यानंतर शरीराचे वजन पुन्हा वाढते. याला कारणीभूत आहेत आपल्या शरीरातील फॅट सेल्स म्हणजे चरबीच्या पेशी. सर्वात प्रथम फॅट सेल्स म्हणजे काय तर फॅट सेल्स म्हणजे शरीरातील अशा पेशी ज्यामध्ये संयुक्त स्वरूपात शरीराची ऊर्जा साठवलेली असते. आणि जेव्हा आपण उपासमारीतून वजन कमी करतो त्यावेळी या पेशींमधील चरबीचे प्रमाण कमी होते पण या पेशी तेवढ्याच राहतात, याची संख्या मात्र कमी होत नाही. अशा अवस्थेमध्ये शरीराला ऊर्जा कमी मिळत असल्यामुळे किंवा उपासमारीमुळे शरीराची एक टेंडन्सी बनते ज्यामध्ये शरीराचे चयापचय किंवा मेटाबॉलिक रेट कमी होऊन ऊर्जा साठवणीकडे जास्त लक्ष जाते. त्याचबरोबर उपासमारीमुळे होणारे शरीराचे नुकसान यामध्ये प्रथिने किंवा इतर जीवनसत्वे यांची कमतरता शरीराला भासू शकते. त्यामुळे मसल विकनेस, त्याचबरोबर शरीराची स्ट्रेंथ कमी होणे, इम्युनिटी कमी राहणे यांसारखे त्रास उद्भवू शकतात. अशा प्रकारे चरबी कमी झाल्यामुळे चरबीच्या पेशी आणखीन संवेदनशील बनतात. त्यामुळे नंतर त्या चरबी वाढवण्यासाठी तत्परतेने काम करतात. तर असे डाएट सोडून दिल्यानंतर वजन वाढण्याचे खरे कारण हेच आहे की शरीराला आपण कारण नसताना स्टार्वेशन किंवा उपासमारीकडे नेल्यामुळे शरीरामध्ये चरबीच्या सेल्स अधिक ऍक्टिव्ह बनतात. त्यानंतर आपण जे काही खाऊ यामध्ये जरी चरबीचे प्रमाण नसेल तरीही त्या असणाऱ्या सेल्स स्वतःमध्ये जास्तीत जास्त चरबी साठवणुकीकडे लक्ष देतात कारण पुढे कधीही आपल्याला स्टार्वेशनला फेस करावे लागेल ही टेंडन्सी शरीराची बनून जाते आणि यामध्ये रिफ्लेक्शन म्हणून वाढलेले वजन आपणाला दिसते. मग वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती तर सर्वात प्रथम येतो संतुलित आहार ज्यामध्ये शरीराला लागणारे सर्व प्रकारचे अन्नघटक पुरेशा प्रमाणात असतील. त्यानंतर येतात त्या शारीरिक हालचाली म्हणजे व्यायाम ज्यामध्ये शरीरातील चरबीच्या पेशींना त्यातून चरबी काढून टाकण्यासाठी किंवा त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रवृत्त केले जाईल. त्याचबरोबर वाढलेले चयापचयाचे कार्य आपोआपच आपल्या शरीरामध्ये जास्तीची चरबी साठवू देणार नाही. याबरोबरच शरीरात पुरेशा प्रमाणात पाण्याचा वापर, त्याबरोबरच घेतली जाणारी व्यवस्थित झोप ही आपल्या शरीरातील हॉर्मोन्सला व्यवस्थित काम करण्यासाठी मदत करेल. आणि सर्वात महत्वाचे सातत्य. एखादी गोष्ट मिळाली की ती टिकवण्यासाठी थोडेफार प्रयत्न हे करावेच लागतात. खाल्ल्या जाणाऱ्या अन्नाविषयी आदर बाळगा आणि आपले वाढलेले वजन योग्य रीतीने कंट्रोल करण्यासाठी डायटिशियन स्नेहल्स फूड फॉर लाईफच्या हेल्थ पॅकेजेसचा लाभ घ्या. धन्यवाद.